आग लागली काय लागली पण हे बघा समोर बघा आग लागले. साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका धन्य कल्पेश पाटील. तर मित्रांनो, मी हा व्हिडिओ एडिट झाल्यानंतर इंट्रो बनवतोय, तर जरा समजून घ्या, दुसरं काही नाही. आणि मला हा व्हिडिओ टाकायचा नव्हता, पण मी सर्वांचे कन्सर्न घेतले, त्याच्यानंतर हा व्हिडिओ अपलोड करतोय, तर जरा समजून घ्या, दुसरं काही नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी कन्सर्न यासाठी घेतली कारण की कोणत्या विदाऊट परमिशनने आपण ते दाखवू पण नाही शकत आणि असा इन्सिडेंट झाला पण नाही पाहिजे. तर तुम्ही वॉर्निंग समजून हा व्हिडिओ तरी बघाल, त्यामुळे मी व्हिडिओ टाकलाय. तर जरा समजून घ्या, दुसरं काय नाही. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. मित्रांनो, मी जस्ट व्हिडिओ एडिट करायला बसलेलो आणि मला काहीतरी दिसलं मित्रांनो. अचानक झालंय मित्रांनो, काय माहिती नाही कुठून आग लागली काय लागली पण हे बघा समोर बघा आग लागले. माझी धावपळ चालू आहे मित्रांनो, कारण की आपल्या घराच्या थोडंच लांब आहे आणि खूप जोरात लागले आग. तर आता मम्मीला मी सांगितले का सिलेंडर बंद करून ठेव, रिक्स नको आपल्याला कुठल्या गोष्टीची. तर बघूया, फायर ब्रिगेडला कॉल तर केलाय. काय काय झालंय? बापरे बाप, नियर भेटला मित्रांनो आपल्याला. आई शपथ, आग कशाची लागली पण ही कोण आहे? यो कोण आहे? घरून लागली पत्रच फुटला अख्खा. मित्रांनो, आता सर्व काही गॅस काढून घेतलेले आहेत, तर एक चांगली गोष्ट केली. ही आग कुठेतरी किचन मध्ये लागले असं वाटते. कोणीतरी आहे तिकडे पाणी मारते. नाही नाही, काढलाय. हे पहा मित्रांनो, आता फायर ब्रिगेड पण आलेले आहे. तुम्ही पाहू शकता इकडे आता जस्ट झाले फायर ब्रिगेड, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, आता पाणी तर चालू केलं आहे आणि देवाच्या कृपेने तर आता आग विझलेली आहे मित्रांनो. मला दिसत नसेल पण हां, आग विझलेली आहे. अजून एक गाडी आलेली आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. फायर ब्रिगेडची दोन गाड्या आल्या आहेत आणि इकडे पण आता आग विझून गेलेली आहे. हे बघा मित्रांनो, इकडे आग लागली होती काल. हे बघा, पाण्याची टाकी पण फुटले. इकडे देवारा होता आणि इकडेच आग लागलेली, पाहू शकता. इकडे धान्य बिन्य पाहू शकता तुम्ही इकडे. आणि इथपर्यंत आग गेली नाही, ठीक, चांगली गोष्ट आहे. हा प्रशांत मामाचा रूम आहे. इकडे इथपर्यंत आग गेली नाही. चलो. तर मित्रांनो, देवाच्या कृपेने ती आग विझली, ती एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो. नाहीतर ती आग पूर्ण वाढून गेली असती आणि पूर्ण पसरली असती, कारण की सर्व ठिकाणी झाडे आहेत. तुम्ही पाहू शकता तिकडे लागली होती आग. तर आग वाढायची संभावना खूप होती आणि त्या दिवशी पाऊस पण नव्हता पडला. बरं झालं टाईमवर फायर ब्रिगेड आले आणि त्याच्या आधी पण एक्सटेंडर पाठवलं होतं, त्याच्यामुळे आग तर कमी झालीच होती. त्याच्यानंतर फायर ब्रिगेड आली, मग सगळं काही आग फटाफट विझून घेतली, ती एक चांगली गोष्ट झाली. त्याच्यानंतर खूप लोक पण जमले होते, त्यांना पण गर्दी कमी करायला लावली, कारण की त्या टायमिंगला पत्रे फुटत होते, म्हणजे पत्रा गरम होऊन उडत होता. तर सगळ्यांना लांब करूनच ठेवलं होतं त्या गोष्टीपासून.
आणि या इन्सिडेंटपासून तुम्ही नक्कीच काहीतरी शिकला असाल. तर बी केअरफुल, दुसरं काय नाही मित्रांनो. बाय बाय.